आता आज जे आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे सर्वांनी त्या 3-4 तारखेनंतर एकच नारा लावलेला आहे, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं संपलं म्हणू म्हणू समाजाची दिशाभूल करते. कुठे संपलं? हे ओबीसीला मिळालेलं आरक्षण संविधानानुसार मिळालेलं आरक्षण आहे, संविधानाच्या कलम 340 नुसार मिळालेलं आरक्षण आहे, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित होऊन मिळालेलं आरक्षण आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आणि मग त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे संपलं म्हणून समाजामध्ये दिशाभूल करायचा, समाजाला आपल्याकडे आकर्षित करायचं आणि त्याचा फायदा घेऊन मोर्चा काढून आपलं नेतृत्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. मग आमची संघटना तशा प्रकारचं काम करत नाही. जे सत्य आहे ते समाजापुढे मांडतो आणि संविधानानुसार केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी सवलती ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने प्रयत्न करतो आणि म्हणून अशा चुकीच्या मागणीला मी कधी समर्थन देऊ शकत नाही. आणि बबनराव तायवाडे ही ओबीसीसाठी काम करणारे नेते आहेत, ते राजकीय नेते नाहीत, ते फक्त सामाजिक कार्य करतात आणि ते पोटतिडकीने सांगतात की हे जे कोणी नेते काम करतात ते स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ओबीसीला पाठीमागे घेण्यासाठी आणि त्यामधून राजकीय लाभ मिळवून घेण्यासाठी ही धावपळ आहे. वास्तवात या GRमुळं आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला कुठल्या प्रकारचा धक्का लागत नाही असं त्यांचं मत आहे. त्याच्या वडेट्टीवार आता या पिरियडमध्ये जर ॲक्टिव्ह झाले असतील तर त्याची कारणं वेगळी आहेत.